ओम गुरुदेव दत्त. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का श्री दत्तात्रेयांचे 3 मुखांचे रहस्य काय? तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण मित्रांनो, तुम्हाला यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. मित्रांनो, दत्तात्रेय महाराजांचे 3 मुख का आहेत? हे फक्त एक चित्र आहे का त्यामागे एक गूढ आध्यात्मिक रहस्य दडलेले आहे? मित्रांनो, अनेक भक्त रोज दत्तगुरूंची पूजा करतात, पण त्यांच्या 3 मुखांचा खरा अर्थ फार कमी लोकांना माहीत असतो. मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण कदाचित दत्तगुरूंच्या या रहस्यातून तुम्हाला तुमच्या जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. तर मित्रांनो, इंट्रोडक्शन. नमस्कार मित्रांनो, श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, आज आपण भगवान दत्तात्रेय यांच्या 3 मुखामधील अद्भुत रहस्य जाणून घेणार आहोत. मित्रांनो, दत्तात्रेय हे हिंदू धर्मातील अत्यंत पूजनीय देवता आहेत. त्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे संयुक्त स्वरूप मानले जाते. मित्रांनो, जेव्हा आपण श्री दत्तगुरूंचे चित्र पाहतो तेव्हा आपल्याला 3 मुख, 6 हात आणि त्यांच्या मागे असलेली गाय दिसते, परंतु प्रत्येक गोष्टीचा एक खोल आणि आध्यात्मिक अर्थ आहे. मित्रांनो, आता दत्तात्रेयांचा जन्म कसा झाला? मित्रांनो, पुराणानुसार महर्षी अत्री आणि माता अनुसया यांच्या तपस्येमुळे त्रिदेव प्रसन्न झाले. माता अनुसयेच्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने प्रभावित होऊन ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी तिला वरदान दिले की ते तिच्या पुत्ररूपात जन्म घेतील. आणि मित्रांनो, यातूनच श्री दत्तात्रेयांचा अवतार झाला. मित्रांनो, दत्त म्हणजे दिलेले, अत्रेय म्हणजे अत्री ऋषीचे पुत्र. आता मित्रांनो, 3 मुखांचे पहिले रहस्य काय? मित्रांनो, दत्तात्रेयांचे 3 मुख म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. मित्रांनो, पहिले मुख म्हणजे ब्रह्मा. ब्रह्मा म्हणजे या सृष्टीची निर्मिती. मित्रांनो, हे मुख आपल्याला सांगते की जीवनात नेहमी नवीन सुरुवात करण्याची तयारी ठेवा, जुन्या चुका विसरा आणि नवीन संधी स्वीकारा. मित्रांनो, आता दुसरे मुख म्हणजेच विष्णू. मित्रांनो, विष्णू म्हणजे पालनकर्ता. मित्रांनो, हे मुख आपल्याला संयम, प्रेम, दया आणि संतुलन शिकवते. जीवनात कितीही संकटे आली तरी मन स्थिर ठेवणे हे विष्णुतत्वाचे लक्षण आहे. आणि मित्रांनो, तिसरे मुख म्हणजेच महेश. मित्रांनो, महेश महादेव म्हणजे संहार, पण हा संहार वाईट गोष्टीचा असतो. अहंकार, लोभ, क्रोध, मत्सर आणि नकारात्मक विचारांचा नाश करणे हे शिवतत्व आहे. मित्रांनो, आता दुसरे रहस्य म्हणजे 3 काळ. मित्रांनो, दत्तात्रेयांचे 3 मुख भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ यांचे प्रतीक मानले जाते. मित्रांनो, भूतकाळातून अनुभव घ्या, वर्तमानात कर्म करा, भविष्याची चिंता सोडा. मित्रांनो, दत्तगुरू आपल्याला शिकवतात की जो वर्तमानात जगतो तोच खऱ्या अर्थाने आनंदी राहतो. आणि मित्रांनो, तिसरे रहस्य म्हणजे 3 गुण. मित्रांनो, संपूर्ण सृष्टी 3 गुणांनी बनलेली आहे: सत्व, रज आणि तम. मित्रांनो, सत्व म्हणजे शांतता, ज्ञान आणि भक्ती. आता रज म्हणजे कर्म, इच्छा आणि प्रयत्न. आणि तम म्हणजे अज्ञान, आळस आणि मोह. मित्रांनो, दत्तात्रेयांचे 3 मुख या 3 गुणांवर नियंत्रण ठेवण्याचा संदेश देतात. मित्रांनो, आता चौथे रहस्य काय? ज्ञान, कर्म आणि भक्ती. मित्रांनो, मोक्षप्राप्तीसाठी 3 मार्ग सांगितले जातात: ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग. मित्रांनो, दत्तगुरूंचे 3 मुख या 3ही मार्गाचे प्रतीक मानले जाते. मित्रांनो, ज्ञानाशिवाय दिशा नाही, कर्माशिवाय यश नाही आणि भक्तीशिवाय शांती नाही. मित्रांनो, 5वे रहस्य काय? जीवनाचा संतुलित मार्ग. मित्रांनो, आज अनेक लोक पैसा कमवण्यात इतके व्यस्त असतात की मन शांती हरवून बसतात. तर मित्रांनो, काही लोक आध्यात्मिकतेत रमून संसाराकडे दुर्लक्ष करतात. आणि मित्रांनो, दत्तगुरूंचे 3 मुख आपल्याला सांगतात की जीवनात संतुलन आवश्यक आहे. आध्यात्मिकता, कुटुंब आणि कर्म यांचा समतोल साधा. मित्रांनो, आता यातून दत्तगुरूंचा संदेश आपल्याला काय मिळतो? मित्रांनो, जर तुम्ही सध्या अडचणीत असाल, जर तुम्ही मानसिक तणावात असाल, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जीवनात काहीच योग्य घडत नाही, तर दत्तगुरूंच्या 3 मुखांचा अर्थ लक्षात ठेवा. निर्मिती करा, संरक्षण करा आणि वाईट गोष्टींचा नाश करा. मित्रांनो, यशाचा मार्ग आपल्याला आपोआप खुला होईल. मित्रांनो, यामधून कन्क्लुजन काय? मित्रांनो, दत्तात्रेयांचे 3 मुख हे फक्त धार्मिक प्रतीक नाहीत, ते संपूर्ण जीवनाचे तत्त्वज्ञान आहेत. ब्रह्मा आपल्याला निर्माण करायला शिकवतात, विष्णू आपल्याला टिकवायला शिकवतात आणि महेश आपल्याला परिवर्तन करायला शिकवतात. मित्रांनो, या 3 शक्तींना आपल्या जीवनात उतरतो त्याचे जीवन अधिक अर्थपूर्ण आणि आनंदी
मित्रांनो, जो या तीन शक्तींना आपल्या जीवनात उतरवतो त्याचे जीवन अधिक अर्थपूर्ण आणि आनंदी बनते. मित्रांनो, जर तुम्ही श्री दत्तगुरूवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त. पण मित्रांनो, ही सगळी माहिती आपण AIद्वारे घेतली आहे, त्यामुळे मित्रांनो यामधील थोडे काही चुका असतील तर श्री दत्तगुरूंचा भक्त समजून मला माफ करा. मित्रांनो, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.